आज आपल्यासोबत आहेत संदीप तावडे, जे रत्नागिरी खो खो असोसिएशनचे किंवा रत्नागिरी जिल्ह्याचे सर्व राज्य खो खो संघटनेच्या स्पर्धा समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय म्हणजे भारतीय खो खो महासंघाच्या तांत्रिक समितीवर ते काम करत आहेत. आपण जाणून घेऊया की रत्नागिरीत त्यांनी खो खो कसा फुलवला आणि वाढवला, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खो खो पसरवताना किंवा त्याचा प्रचार प्रसार करताना खूप अडचणी येत असतात. तर त्याबद्दल आपण काय सांगा? खरं तर मी ॲथलेटिक्सचा खेळाडू, पण फिटनेससाठी खो खो खेळायचो आणि रत्नागिरीमध्ये तेव्हा खरंच चांगलं, म्हणजे मी सांगतो 1982-83 पासूनचा कालावधी सांगतोय. पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती, पण संघ पाठवणे अशी काही प्रक्रिया होत नव्हती. शालेय स्पर्धेपुरताच खो खो होता. मग मला जेव्हा लक्षात आल्यानंतर 1987 साली मी पहिली खो खो संघटना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थापन केली. माझ्या बरोबरचेच महाविद्यालयाने नुकतेच बाहेर पडलेले आम्ही सगळे मित्र मिळून, आणि मग संघ पाठवलं. आणि मग बाहेर संघ घेऊन गेल्यानंतर मग नेमका खो खो काय हे मुंबई पुणा या तेव्हाचे दादा संघ होते, त्यांचा खेळ पाहिल्यानंतर लक्षात आले की आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे. मग आम्ही सुरुवातच अशी केली की छोटी मुलं, साधारण 10 ते 11 वर्षाची मुलं मुली एकत्र घेऊन त्यांना प्रॅक्टिस घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी शाळांना जाऊन, कारण कोकण किनारपट्टी ही आडवी पसरलेली आहे. त्यामुळे मला रत्नागिरीतून ह्या टोकाला मंडणगडला जायचं म्हटलं तर 150 किलोमीटर किंवा राजापूरला जायचं म्हटलं तर 100 किलोमीटर. पण आम्ही तो त्या काळापर्यंत आणि अजूनही ते करतो, शाळांमध्ये जाऊन, कारण कोकणामध्ये तशी क्लब संस्कृती नाही आहे, पण शाळांमध्ये जाऊन आम्ही केले. शिक्षक प्रशिक्षक केले, खास करून जिल्हा परिषद जे शिक्षक आहेत ते क्रीडा शिक्षक नाही आहे, पण एक आवड असलेला शिक्षक हा जिल्हा परिषद शाळांमधनं दिसून येतो. नवीन शिकण्याची त्यांच्यामध्ये उर्मी असते. तर त्यांच्या साथीने कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरीमध्ये खो खो चांगला वाढला. आता महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं खो खोमध्ये एक चांगलं नाव त्या निमित्ताने तयार झालं. नक्कीच आज रत्नागिरीचं स्थान एका वरच्या लेवलला आहे महाराष्ट्र खो खो संघटनेमध्ये. त्यांनी जे सांगितलं त्याच्यानुसार त्यांनी आजूबाजूला जो काही खो खो पसरवला किंवा प्रचार प्रसार केला, त्या त्यांच्या भूमिकेचं कौतुक म्हणून जिथे जिथे खो खो संघटना अडचणीत आल्या, जिल्हा खो खो संघटना, तिथे तिथे आवर्जून संदीप तावडे यांना त्या खो खो संघटनेमध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी, त्यांचं नीटनेटकं नियोजन करण्यासाठी त्यांची निवड केली जाते. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं तिन्ही गटामध्ये दोन्ही संघ पार्टिसिपेट होत आहेत. त्याचं मुख्य श्रेय संदीप तावडे आहेत. आणि मला कौतुक करावं असं वाटतं, ठाणे जिल्ह्यासारख्या सुद्धा संस्थेला त्यांनी रुळावर आणून मध्यंतरी त्यांच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या सुद्धा त्यांनी नीटनेटकेपणे सोडवल्या. तर सिंधुदुर्गाबद्दल आपण काय सांगा? सिंधुदुर्गमध्ये खरं तर म्हणजे मी खेळत असल्याच्या काळामध्ये स्पोर्ट्स खूप चांगलं होतं, पण नंतर म्हणजे साधारणपणे 92-93 नंतर काय घडलं माहिती नाही, पण तिथला दर्जाच एकदम खालावला. शालेय स्पर्धेत सहभागी होणं एवढ्यात, आणि मग सगळ्या संघटनांची गती तीच झाली, त्यांचा इंटरेस्ट संपला. मग अर्थात महाराष्ट्र खो खो असोसिएशनने तिथे माझी नियुक्ती केली. आणि मग मी सुरुवातीला तिथे गेल्यानंतर बाकी कोणाला भेटण्यापेक्षा शाळांच्या शिक्षकांना भेटलो, त्यांच्या समजावून सांगितलं. तर ते म्हणाले जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी प्रकार असतो हे आम्हाला माहीतच नाही आहे. मग मी म्हटलं नाही, अशी आपण आता अंडर-14 ची जिल्हा निवड चाचणी घेतोय आणि तुमचे संघ आले पाहिजे. नाही, ते म्हणाले आम्ही 1-2 मुलं पाठवतो. म्हटलं नाही, 1-2 मुलं घेऊन, कारण पर्यायाने काय होतं, 1-2 मुलांपुरतंच खो खो राहतो. एकदा संघ आला की तो संघ तयार होत राहतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आता हे माझं गेल्या वर्षीच्या 2022-23ला तिन्ही गटामध्ये संघ आले, आणि ते सुद्धा जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा होत. अंडर-14ला मुलांमध्ये 14 आणि मुलींमध्ये 12 संघ सहभागी झाले होते. अंडर-18ला मुलांमध्ये 12 आणि मुलींमध्ये 7 संघ झाले होते, आणि ओपनला मुलांमध्ये 6 आणि मुलींमध्ये 3 संघ सहभागी झाले होते. म्हणजे तिथे खेळ आहे, पण कुणीतरी पुढाकार घेऊन तो रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं. खरोखर जिथे संघ पार्टिसिपेशन होणं, बऱ्याचदा सिंधुदुर्ग म्हटलं की तिथे प्रश्नचिन्ह यायचा. ज्यावेळेला ड्रॉ पडायचे त्यावेळेस सिंधुदुर्ग येणार की नाही येणार. आज तिन्ही गटामध्ये दोन्ही संघ पार्टिसिपेट होत आहेत, त्याचं खरं श्रेय आणि मुख्य श्रेय संदीप तावडेंना जातं. खरोखर मला आनंद वाटतो. त्यांनी जे सांगितलं की आम्ही सिलेक्शनला नाही घेणार तुम्हाला, परंतु आम्ही अजिंक्यपद स्पर्धा घेऊ, ज्याच्यामध्ये 14-14, 12-12, 6-6, 7-7 संघ सहभागी होत आहेत. संपूर्ण श्रेय संदीप तावडेंना जातं. आज महाराष्ट्रामध्ये विविध स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये जिल्हा अजिंक्यपद तर राज्य अजिंक्यपद तर 3 स्पर्धा होतातच. त्या व्यतिरिक्त इतर स्पर्धा होण्यासाठी स्पर्धा प्रमुख या नात्याने किंवा स्पर्धा समितीचा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय करता?
थोडक्यात काय झालं आता, एक तर ह्या आरक्षणामुळे महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, ह्या निवडणुका, नगरपालिका ह्या निवडणुका गेली 2 वर्ष आपण बघतो अडकलेल्या आहेत. आणि मुख्यत्वे करून ज्या ह्या त्याला आपण निमंत्रित स्पर्धा असं म्हणतो, त्या आयोजन करण्यामध्ये ह्या संस्थांचा मोठा वाटा असतो. पण दुर्दैवाने गेल्या 2-3 वर्षामध्ये ह्या सगळ्या निवडणुका झाल्यामुळे अधिकार, कारण शेवटी लोकप्रतिनिधी यामध्ये पुढाकार घेऊन ते आयोजन करत असतात, पण त्याच्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग काढायला पाहिजे. जसं तुम्ही मगाशी बोलता बोलता सुचवलं की आयुक्त चषक, महापौरच्या आयुक्त चषक घ्यावा, आणि तसं ते नियमाप्रमाणे करू शकतात. पण शेवटी सरकारी अधिकारी अशा गोष्टी विचार करतो आणि मग त्या स्पर्धा अडकल्या. खरोखर मी म्हणजे फक्त विषय निघाला म्हणून मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई महानगरामध्ये महापौर चषक स्पर्धा कोविड पासून बंद आहे, आणि ही स्पर्धा बंद होती म्हणून आम्ही आवाज उठवायचं ठरवलं. मुंबई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही तो आवाज उठवला आणि पालकमंत्री केसरकर सरांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सुद्धा ते उचलून धरलं, आणि येत्या काही महिन्यांमध्ये ती स्पर्धा होईल असं त्यांनी सांगितलं. भले महापौर नसला तरी महापौर चषक स्पर्धा होईल किंवा त्या धर्तीवर स्पर्धा आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं. संदीप तावडे हे फक्त एवढंच कामकाज बघत नाहीत, तर ते राज्य, राष्ट्रीय किंवा जिल्हा ह्या सगळ्या क्षेत्रातून जात असतात. राष्ट्रीय म्हणजे भारतीय खो खो महासंघावर ते तांत्रिक समितीचे सदस्य आहेत. तर तांत्रिक सदस्य म्हणून तुम्ही काय काय कामं करता? तांत्रिक सदस्य म्हणजे पहिलं म्हणजे स्पर्धा नीटपणे पार पाडणे हे सगळ्यात मोठी जबाबदारी असते. आणि ज्या एज ग्रुपच्या ज्या आपल्या आहेत 14 आणि 18, त्याच्यामध्ये आपण मूल्यांकन करतो, खेळाडूचं वय, वजन, त्यांची डॉक्युमेंट्स तपासणं, स्पर्धेचा ड्रॉ तयार करणं, नंतर आपण रँकिंगच्या मॅचेस घेतो, नॉकआउटचं फिक्चर तयार करणं, या गोष्टी. आणि स्पर्धा स्मूथली कशी आयोजन होईल, पंचांची नेमणूक करताना तिथे काय अडचणी आहेत का, पंचांना काय अडचणी, तांत्रिक समितीला काय अडचणी, या गोष्टी बघितल्या जातात. आणि पूर्वी सगळं हे हाती काम झालं, हाती म्हणजे पेन आणि वहीचा कागद घेऊन झालं. मी तिथे गेल्यापासून लॅपटॉप, आता तर टॅब घेऊन असं सगळं काम कॉम्प्युटराईज. म्हणजे आता आम्ही सांगतो की आम्हाला प्रिंटर लागेल, आम्ही यादी देतो, जसं आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं तसं तिथेही सुरू केलं. त्यामुळे ते आता थोडं अपडेट झालं, आणि आता तर प्रो लीगमुळे आणखीन अपडेट होईल. अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगितले आपण. फक्त पारंपरिक ह्याच्यामध्ये न राहता आधुनिक किंवा टेक्नोसेवी कसे व्हावं हे त्यांनी प्रत्येक स्पर्धांमध्ये आणि राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केला, आणि त्याला त्यांना यश येत आहे. तर असे संदीप तावडे आज आपल्याबरोबर आहेत, आणि त्यांना अजून एक शेवटचा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही आज संदीप तावडे म्हटलं की एक म्हणजे धोरणाला धरून चालणारा व्यक्ती किंवा एखाद्या संस्थेमध्ये काही गडबड होत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करणारा व्यक्ती असं म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, माझा मूळ उद्देश म्हणजे मी कुठलाही उद्योग, व्यवसाय, नोकरी मी कधी केली नाही. कारण मला पूर्णपणे माझ्या कोकणातला खेळ वाढवायचा होता, आणि मी पूर्णपणे त्याला वाहून घेतलं. त्यामुळे माझ्या एक लक्षात येते की माणसं जोडल्याशिवाय शक्यच नाही होत. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये एक फायदा काय असतो, तुम्हाला तुमच्या बरोबरीचे तर मित्र असतातच, पण तुमच्यापेक्षा लहान लहान वयाचे नवीन मित्र जोडले जातात, आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते की तुम्हाला थकल्यासारखं वाटत नाही, की त्यांच्या ऊर्जेने तुम्ही परत काम करता. आणखीन तुम्ही काही वर्षी गेली की त्याच्यापेक्षा नवीन तरुण मित्र तुमचे होत जातात. क्रीडा क्षेत्राचा मोठा फायदा आहे की तुम्हाला मानसिक स्वास्थ्य हे तरुण खेळाडू देतात. मानसिक, बौद्धिक आणि विकासक असा दृष्टिकोन निर्माण करणारा प्रत्येक खेळ असतो. त्यात खो खोला आम्ही नक्कीच मी म्हणतो चपळतेचा आहे, तो बौद्धिक दृष्टीने चांगला आहे, शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवणार आहे. हे सगळं एक्सप्लेन केलं आपल्याला संदीप तावडे सरांनी. धन्यवाद सर. थँक्यू.